समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कोकणामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। कणकवली इथं कार्यक्रमात बोलताना मात्र राणे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत देखील दिले। सिंधुदुर्गातील आपल्या भाषणामध्ये नारायण राणे यांनी एक धक्कादायक किस्साही सांगितलाय। मी एका उपशाखा प्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून मी हत्या केली नाही, असं नारायण राणे यांनी जाहीरपणे सांगितलं। मी गेले साहेब आणि मला बोलू नारायण तुझ्या उपशाखा बोलला, तू ठार मारेल बोललास घरी जाऊ त्या पत्नीला। हो साहेब मारणार। अरे मी तुला विचारतोय तर तू बोलतो मारणार। तुला हो साहेब मी मला बोलायला दे। काय बोल त्याला या माणसाने जाऊच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं। आता त्याला घेऊन ते ढेवराचं मी मारणार, तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार। हे माणूस साहेबांनी सरपोत जरा नारायणचं बरोबर आहे, साहेब बोलली सरपोत। पण नारायणकडे एक रिक्वेस्ट करू का? मी त्याला बोलवत नाही आतमध्ये, पण तुला सांगतो तू त्याला एक जीवदान देऊ शकतोस का? माझी रिक्वेस्ट आहे, माझी जबरदस्ती नाही। साहेब तुम्ही सांगा ते होईल। साहेब तुम्ही सांगा जीवदान, ठीक आहे।